न्यूमॅटिक्सचं अँड गेट लॉजिक गेट ह्याच्यामध्ये काय काय यूज केलं आपण. एक कॉम्प्रेसर मोटर यूज केले, कॉम्प्रेसर रिझर्वायर, त्याच्यानंतर यूज केलं आपण FRL युनिट, त्याच्यानंतर FRL युनिटमधून अनेक ठिकाणी सोर्स जाण्यासाठी आपण मेनिफोल्डचा वापर केला इथं. तर मेनिफोल्डपासून जेव्हा आपल्याला पुढचे ऑपरेशन करायचे असते आणि लॉजिक तयार करायचे असते त्यावेळेस इथून आणखीन सोर्स आपल्याला वाढवता येतील किंवा घेता येते. त्याच्यामध्ये अँड गेट लॉजिक यूज करताना आपल्याला कोणते कोणते इक्विपमेंट लागते एकदा नजर मारून घेऊ. त्याच्यासाठी लागते आपले एक पुश बटन, त्याच्यानंतर दुसरं पुश बटन असलं तरी चालतं आहे किंवा मग लिव्हर बटन कोणतावाला 3/2चा, आणि त्याच्यानंतर लागते एक अँड गेट आणि एक लागतो पिस्टन, सिंगल ॲक्टिंग पिस्टन. आता त्याच्यानंतर आपलं काय बघायचं, त्याला कनेक्शन्स बघायचे. कनेक्शन बघत असताना सुरुवातीला आपलं एक मेनिफोल्डमधून एक सिंगल कनेक्शन घ्यायचं पहिल्या पुश बटनला, पोर्ट 1ला. त्याच्यानंतर तसंच सेम मेनिफोल्डमधून दुसरा कनेक्शन जातो आपला रोलर वॉलच्या 1 नंबरला. हे दोन कनेक्शन इथपर्यंत झाले. त्याच्यानंतर इथून आउटपुट द्यावं लागेल आपल्याला हा अँड गेटला. तर अँड गेटला आउटपुट देताना 3/2 वॉलच्या 2 नंबर पोर्टमधून आपल्याला अँड गेटच्या 1 नंबर पोर्टला कनेक्शन द्यावं लागेल. तसंच सेम रोलरच्या 1 नंबरमधून आपलं अँड गेटच्या 1 नंबरला, तर रोलरच्या 2 नंबरमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत आपलं कनेक्शन ओके झालं. आता त्याच्यानंतर इथून जे आउटपुट निघणार आहे 2 नंबरचं ते द्यायचं आपल्याला सिंगल ॲक्टिंग सिलेंडरच्या पोर्टला. अशा पद्धतीनं आपलं अँड गेटचं सगळे असेंब्ली पूर्ण झालेली आहे. तरी एकदा परत चेक करून बघू की आपले कनेक्शन बरोबर आहेत का नाही. आपलं मेनिफोल्डमधून एक सोर्स दिला कुठं 3/2 वॉलच्या 1 नंबरला, तसंच मेनिफोल्डमधून दुसरा सोर्स दिला इथं 3/2च्या दुसऱ्या वॉलच्या 1 नंबर पोर्टला. त्याच्यानंतर 1 नंबर पोर्टमधून जेव्हा सर्क्युलेशन होते तेव्हा 2 नंबरमधून पुढं आउटपुट जाते. आता 2 नंबरमधून गेलेलं आउटपुट दिला आपण अँड गेटला, तसंच इकडून पण आलेलं अँड गेटला, आणि इथून दिला आपण पिस्टनला. आपलं लॉजिक काय आहे, जेव्हा आपण सिंगल पुश बटन दाबतो त्यावेळेस आपलं पिस्टन वर्क करत नाही. जसं इकडचं सिंगल पुश बटन दाबतोय मी तरी वर्किंग करत नाही, किंवा हे पुश बटन दाबतोय तरी पण आपलं सिंगल ॲक्टिंग सिलेंडर वर्क करत नाही. तर ह्याचं यासाठी काय करावं लागेल आपल्याला, दोन्ही पुश बटन जेव्हा आपण एकत्रित दाबतो त्यावेळेस आपलं हे वर्क करणार आहे. त्याच्यासाठी आपण आता फ्लो चालू करून देऊ. दोन्ही फ्लो चालू केले तर आपण आता ह्याचं वर्किंग बघू. सिंगल बटन दाबतोय, सिलेंडर वर्क करत नाही. तसंच इकडचं बटन दाबलं तरी वर्क करत नाही. आता दोन्ही जेव्हा मी एकत्रित दाबतो त्यावेळेस बघू काय होते. दोन्ही दाबतो त्यावेळेस आपलं सिंगल ॲक्टिंग सिलेंडर वर्क करते. त्यालाच म्हणतात अँड लॉजिक गेट.